आज मी सर्वात आधी इथल्या 3 नंदीच्या दर्शनाने सुरुवात केली। नंदीच्या कानामध्ये माझी एक मनापासूनची इच्छा सांगितली आणि ती लवकरच पूर्ण व्हावी अशी महादेवाकडे प्रार्थना केली। त्यानंतर आलो आपण आपल्या पवित्र माणकेश्वर महादेव मंदिर मध्ये। महादेवाची दिव्य पिंड आणि हा शांत निसर्गरम्य परिसर इथे आल्यावर आहे ना मन अक्षरशः प्रसन्न आणि शांत होतं। नक्कीच अनुभव तुम्ही घ्या इथे येऊन। हे आपलं प्राचीन देवस्थान आहे, आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपल्या गावाचा अभिमान। तर आमच्या गावाची सुद्धा इथे एक संस्कृती होती जी की आता फॉलो होत नाहीये, पण जर या ठिकाणी योग्य विकास झाला तर हे सुंदर पर्यटन स्थळ बनू शकतं आणि आपल्या गावातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळू शकते। हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना प्रत्येकाला विनंती, हा संदेश अशा मोठ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जे या मंदिराचा विकास करू शकतील। आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे असं मला वाटतं। आणि सगळ्यांचं दर्शन वगैरे घेऊन झालं होतं आणि त्यानंतर खूप जास्त तहान लागली होती। सगळ्यांनी पाणी पिलं आणि मग निघालो परत आम्ही ट्रॅक्टरवरती। माणकेश्वर महाराज की